आपल्याकडे जगातले सगळ्यात जास्त प्रोग्रामर्स भारतामध्ये आहेत आणि एवढे प्रोग्रामर आणि एवढं केपेबिलिटी आणि एफर्ट्स आपल्याकडे असल्यामुळे त्याला जर आपण प्रोडक्टिव्हिटीनी मल्टिप्लाय केलं तर आपण काय करू शकतो हे आपल्याच हातात आहे. AI, इंटरनेट आणि मोबाईल एवढंच महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे कसं की कुठल्याही आपण कुठेही रस्त्यावरती जरी फिरलो तरी आपल्याला लोकं मोबाईल घेऊन इंटरनेट ॲक्सेस करताना दिसतात. अशीच आपल्याला काही वर्षांमध्ये प्रत्येकजण त्याच्यावरती AI लेयर असून AI वापरताना दिसणार आहे. एआय नक्की कुणाला त्रास देणार आणि कुणाला नाही? तुमचा अनुभव काय सांगा? AI कॅन बी क्वाईट डेंजरस इन सम वेज ऑल्सो. कारण लोकं AGI वगैरे जे काय म्हणतायत त्याच्यामुळे AI कॅन ऑल्सो बी डिस्ट्रक्टिव्ह. मी समजा 10 वर्षाची लेन्स वापरली ना, मी 3 एरियाजमध्ये आय एम ट्रॅकिंग क्लोजली. आय बिलीव्ह दे आर गोइंग टू बी मोस्ट इम्पॉर्टंट. एनर्जी, बायोलॉजी आणि इंटेलिजन्स. म्हणजे जसं आपण इंटरनेटला झालं आहे की नेटवर्क इज नाऊ प्रिटी मच फ्री राईट. इट्स अफोर्डेबल. कोणी पण नेटवर्क वापरू शकतो. असं जर एनर्जी झालं तर काय फरक पडेल? हाऊ विल द वर्ल्ड चेंज राईट? सो दिस इज लायकली टू हॅपन इन द नेक्स्ट 15 इयर्स. पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये मेडिकल सायन्स, बायोलॉजी हे सगळं इज सेट फॉर चेंज. बिग टाईम चेंजेस आर एक्सपेक्टेड. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या शतक वेध या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहिती आहे की आपण या सिरीजमध्ये गेल्या 25 वर्षात काय झालं हे तपासून घेतोय आणि त्याच्यातून हे समजून घेतोय की पुढची वर्ष कशी असतील वेगवेगळ्या क्षेत्रात. ज्याला एक मॅक्रो किंवा बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात, असा प्रयत्न आपण 2025च्या अखेरीला आणि 26च्या सुरुवातीला असा करतोय. तर गेल्या 25 वर्षात कोणत्या गोष्टीनं आपलं जगणं सर्वाधिक बदललं असं विचारलं तर खूप जण म्हणतील की तंत्रज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान. त्यामुळंच टेक्नॉलॉजी गेल्या 25 वर्षात कशी बदलली, त्याच्यातनं पुढं जाण्याचे काय मार्ग दिसतायत, हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. आणि ते आज सांगण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत खूप दिवसांनी पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक आणि या सर्व टेक्नॉलॉजी क्षेत्रात ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो असे आनंद देशपांडे सर. तर स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. फार पूर्वी सरांशी दशकवेधमध्ये 10 वर्षापूर्वी बोललो होतो. पण आजचा त्याच्याहून मॅक्रो व्ह्यू आहे. तर पहिला प्रश्न हाच आहे. तुम्ही या सर्व कालावधीमध्ये ॲक्टिव्हली या क्षेत्रात होतात, आहात. त्याच्याहून आधीच स्वतःची कंपनी चालू केलीत. पण आता बघितलं तर या 25 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी कशी बदलली असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम मी तुला आणि तुझ्या सगळ्या श्रोत्यांना 2026 साठी हार्दिक शुभेच्छा. ऑल द हॅपी न्यू इयर असं म्हणू. थँक यू. आणि थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी अगेन. आपण आता 2025च्या शेवटच्या आठवड्यात आहोत आणि मागच्या 25 वर्षामध्ये म्हणजे या शतकातल्या पहिल्या 25 वर्षामध्ये तंत्रज्ञानामध्ये तू म्हणाल्याप्रमाणे खूपच प्रगती झालेली आहे. आणि या विषयावर आपण बोलूच. पण मला हे बोलताना असा प्लॅन आहे माझा आज तुझ्याशी बोलताना. एक तर पहिले मी 2000च्या आधीची परिस्थिती होती तंत्रज्ञान वगैरेची. इंटरनेट सुरू झालं होतं. हो. 93-94 मध्ये पॉप्युलराईज झालं होतं. त्याच्यानंतर सेल फोन, मोबाईल पण आले होते. पण आणि Y2K हा सगळा हो, हो. 2000च्या पूर्वीचा जो होता. त्याच्यानंतर 2000 ते 2025 मध्ये कसं आपण चेंजेस झाले, याच्यावरती मी थोडा अभ्यास केला आणि असं लक्षात आलं, की 5 असे आपण वेव्हज म्हणू किंवा लाटा बरं. म्हणू, ह्याच्यामध्ये आज आपण बोलू. आणि तू माझं बाकी ठिकाणी पण ऐकलं असशीलच, पण मी सगळीकडे आजकाल एस कर्व्हजबद्दलच बोलतोय. हो. त्यामुळे कसं आहे, की असं मला लक्षात येतं, की काही केलं, की कुठलीही टेक्नॉलॉजी असो किंवा कुठलंही काही असलं तरी पहिल्यांदा ते असं सुरू होताना हळू वाटतं. मग एकदम वेगाने वर जातं आणि सॉर्ट ऑफ प्लॅटो आउट होतं. आणि जेव्हा ते प्लॅटो आउट होतं, तोवर दुसरी वेव्ह किंवा दुसरी लाट तयार असते आणि पुढची वेव्ह अशी टेक ओव्हर करते. तर असे आपण 5 वेव्हजबद्दल आज बोलू. बरं. आणि पहिल्यांदा मी 2000च्या आधीची सिच्युएशन आहे ती सांगतो अगदी. आणि मग पुढचे 5 वेव्ह काय झाले ते सांगू. हो. चालेल? तर 2000 मध्ये काय होतं, की 2000 एक प्रकारे खूप महत्त्वाचं वर्ष होतं सगळ्याच दृष्टीने. पहिल्यांदा 3 झिरो शेवटी म्हणजे आपल्या आयुष्यातली ती एक महत्त्वाची गोष्ट होती. पण त्यावेळेस काय झालं होतं, की एक Y2K म्हणून प्रकरण होतं. त्याच्यामध्ये हो. असं होतं, की लोकांना असं वाटत होतं, की ज्या लोकांनी प्रोग्राम लिहिले आहेत, तेव्हा त्यांनी 2 डिजिट वापरले असावे नंबर डेटसाठी म्हणून. तर 2000चे जेव्हा 00 होतील, तेव्हा ऑल ऑफ अ सडन सगळे कॉम्प्युटर प्रोग्राम बंद होतील, असं लोकांना खूप वाटत होतं. त्यामुळे त्या 5 ते 10 वर्ष आधीपासून लोकं, एस्पेशली ज्यांची कोबॉल आणि अशी प्रोग्राम्स होती, तिथे सगळी प्रोग्राम्स मॉडिफाय करण्यासाठी Y2Kचं प्रमाण वाढलं होतं.
आणि त्या ह्याच्यामध्ये भारतीयांनी खूप म्हणजे फायदा घेतला असं म्हणू. हो. कारण असं लक्षात आलं, की हे काम सोपं आहे, पण खूप टीडियस आहे. हे काम करायला बरीच लोकं लागणार होती. तर म्हणून भारतीयांनी त्यावेळेस खूप बरीच कामं केली आणि Y2Kमध्ये आय-टी सॉफ्टवेअर इंडस्ट्री बऱ्यापैकी तयार झाली. आणि Y2Kचं कसं झालं, की 92-93 मध्ये इंटरनेट असं पॉप्युलर झालं आणि डायल अप मोडेम वगैरे वापरून किंवा AOL अमेरिकेत होते आणि भारतामध्ये पण काही होते. त्याच्यामध्ये तुम्ही मोडेम घेऊन डायल इन करायचा आणि तुम्हाला पर्सनलाइज्ड ईमेल हो. किंवा अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्यावेळेस Yahoo आणि असे सगळे .com कंपनी जे म्हणतो, त्या पण बऱ्याचशा त्या काळात सुरू झाल्या. आणि 2000 मध्ये एक क्रॅश म्हणतो आपण .com बस्ट तसं झालं आणि त्याच्यानंतर ऑल ऑफ अ सडन नवीन यंत्रणा सुरू झाली. तर 2000च्या आधीच्यामध्ये बऱ्याच कंपनी सुरू झाल्या, पण 2000 मध्ये कुठल्या कंपनीज राहणार आहेत किंवा काय होणार आहे त्याची असं क्लॅरिटी नव्हती. पण आपण पहिली वेव्ह जी आहे 2000 किंवा या शतकातली, ती मी म्हणेन की कनेक्टिव्हिटी वेव्ह झाली. अच्छा. म्हणजे कसं झालं की 2000च्या आधी बरेचसं कॉम्प्युटर इक्विपमेंट म्हणा किंवा नेटवर्किंग गिअर म्हणा किंवा त्या अंडर सी केबल्स, फायबर केबल्स या सगळीकडे टाकल्या गेल्या. त्याशिवाय मोबाईलची जी एक टिपिंग पॉइंट म्हणतो, तो पण तेव्हा 3G वगैरे यायला लागला. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की कनेक्टिव्हिटी हा जो भाग आहे, हा सगळीकडे एकदम वाढला. आपण पूर्वी इंटरनेटला जेव्हा गरज असेल तेव्हा जात असो. आता आपण फुल्ली कनेक्टेड, ऑल्वेज ऑन इंटरनेट ही जी पहिली वेव्ह होती, ही सर्वात महत्त्वाची होती. ती हं. 2000च्या वेळेस सुरू झाली. त्यावेळेस भारतामध्ये सुद्धा मोबाईल फोन्स पण बऱ्यापैकी पॉप्युलर झाले. आपल्याकडे तोवर सगळ्यांच्याकडे फोन पण नव्हते आणि इंटरनेट ॲक्सेस तर खूप दूर होता. हो. पण पहिल्या 2000 ते 2006, 5-6 पहिल्या 5-6 वर्षामध्ये फोनमध्ये बरीच प्रगती झाली आणि त्याच्यानंतर भारतामध्ये जिओ आणि असे सगळे आल्यामुळे एकदम ऑल ऑफ अ सडन सगळ्यांच्याकडे मोबाईल फोन आणि सगळ्यांच्याकडे मोबाईल इंटरनेट हे हं. त्यावेळेस सुरू झालं. तर आपल्या या सेंचुरीचं जे काय म्हणून त्याच्यातलं मेन फर्स्ट स्टार्टिंग पॉइंट इज कनेक्टिव्हिटी. आपण जर कनेक्टेड झालो अच्छा. त्याच्यानंतरच पुढचं काय प्रगती झाली ती कनेक्टेडनेसमुळे झाली. हं. आणि यावेळेस अर्थात सिस्को आणि अशा ज्या कंपनीज होत्या, त्यांना ह्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीमध्ये बराच बेनिफिट मिळाला. त्यानंतर आपल्याकडे भारतामध्ये रिलायन्स जिओ किंवा मग एअरटेल आणि अशा या बरोबर. कंपनीजनी पण त्याच्यामध्ये फायदा घेतला. आम्ही पहिली वेव्ह म्हणेन. ही जी पहिली वेव्ह आहे, त्या निमित्तानं माझ्या मनात आलेला प्रश्न असा, की भारत जगाच्या 10 वर्ष पाठीमागे असतो असं म्हणतात. ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या वेव्हजमध्ये किंवा तुमच्या भाषेत एस कर्व्हजमध्ये भारत जगाच्या 10 वर्ष मागे होता का? का पुढच्या वेव्हजमध्ये तो मॅच करत आला? ते आपण त्या या वेव्हमध्ये बराच कॅचअप केला असं मी म्हणेन. अच्छा. कारण आपल्याकडे कसं होतं टेलिफोन लाईन्स कमी होत्या हं. आणि आपल्याकडे पूर्वी तुम्हाला आठवत असेल, की आपल्याकडे एस-टी-डी बूथ्स वगैरे असे हो. होते आणि ईमेल वगैरे तर कोणाकडे काहीच नव्हती. पण ऑल ऑफ अ सडन जेव्हा ही कनेक्टिव्हिटी बूम झाली आणि ज्याच्यामध्ये सगळे मोबाईल फोन यायला लागले. त्यानंतर एस-एम-एस, मेसेजिंग या सगळ्या गोष्टी आणि आपल्याकडे नवीन इन्व्हेन्शन्स पण झाले. मिस कॉल हे जे हं. सगळे प्रकार होते मिस कॉल वगैरे देणं हे हो. बाहेर कुठेच नव्हतं. आणि पूर्वी कसं होतं, की आपले जे ज्यांच्याकडे फोन नव्हते, त्यांच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल फोन आले. त्याच्यामुळे एकदम एक वेगळी क्रांती भारतामध्ये आली आणि त्यावेळेस आपलं Y2K झाल्यानंतर असं लोकांना वाटत होतं, की आय-टी इंडस्ट्रीला काय स्कोप आहे, फ्युचर आहे, असं काही क्लिअर नव्हतं. अच्छा. पण बरीचशी जी मोठी कंपनीज होत्या आपल्या भारतातल्या, म्हणजे आता समजा Infosys, TCS हो. या लोकांनी त्यावेळेस बरंच चांगलं ट्रान्झिशन केलं आणि ऑल ऑफ अ सडन आपल्याला असं लक्षात आलं, की आय-टी टेक्नॉलॉजी ही खूप बऱ्यापैकी सगळ्यांसाठी जॉब क्रिएट करायला, व्हॅल्यू क्रिएट करायला आणि आपल्या भारतातनं प्रगती करायसाठी पण खूप चांगलं झालं. त्यामुळे 2000च्या पुढच्या 10 वर्षांमध्ये किंवा 5 ते 7 वर्षांमध्ये जे एक्स्पोनेन्शियल ग्रोथ आपण आय-टी इंडस्ट्रीमध्ये बघितली, ती पण मी म्हणेन कनेक्टिव्हिटी आणि याच्यामुळे डेफिनेटली त्याचा फायदा झाला. आणि ह्याच्यानंतर काय आलं मग? हां, तर ह्याच्यानंतर काय होतं 2 गोष्टी झाल्या. एक तर कनेक्टिव्हिटी वेव्हच्यामुळे तोवर क्लाउड कम्प्युटिंग हे यायला लागलं होतं. म्हणजे बरं. लोकांना असं लक्षात आलं, की हा जो माझा कम्प्युटर माझ्याजवळ ठेवणार आणि सीपीयू, हार्डवेअर सगळं माझ्या डिस्क वगैरे सगळं माझ्याकडे ठेवणार आणि मी दुसरीकडे कनेक्टेड असणार. आता काय झालं, मी जर कनेक्टिव्हिटी इतकी सोपी झाली, की मला तो डिस्क आणि माझी मेल माझ्या मशीनवरती आहे का इंटरनेटवरती आहे, ह्याचा जो तो फरक झाला, तो पूर्णपणे गायब झाला. हं. त्याच्यामुळे काय झालं, की सगळ्यांनी बरेचसे कंपनीज आल्या, ज्यांनी हे सगळे डेटा आणि हे सगळे प्लॅटफॉर्म वेव्ह म्हणेन मी या वेव्हला, अच्छा. ही दुसरी लाट म्हणजे प्लॅटफॉर्म्स तयार झाले.
ओके. म्हणजे आपण Gmail बघतो किंवा हो. असं सगळं. तर मेल जी आहे ती तुम्ही कुठेतरी जाऊन चेक न करता, सगळी तुमची मेल तुमच्याकडे नसून ती क्लाउडवर असते. तर अशा प्रकारच्या ज्या नवीन गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये जी प्लॅटफॉर्म वेव्ह तयार झाली. याच्यामध्ये काय झालं, की आपण सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस जे म्हणतो किंवा मग CRM ॲप्लिकेशन्स ऑनलाईन, ERP ॲप्लिकेशन्स ऑनलाईन सगळ्या गोष्टी ऑनलाईन तयार झाल्या आणि आपण मोर अँड मोर ऑनलाईन जाऊन ॲक्सेस करायला सुरुवात केली. हं. तर हे सगळं कशामुळे झालं? तर एक तर कनेक्टिव्हिटी झाली होती. दुसरं क्लाउड कम्प्युटिंग जे म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण कम्प्युटिंग सर्व्हर्स आपल्या शेजारी न ठेवता कुठेतरी कोलो कोलो किंवा होस्टेड कुठेतरी ऑनलाईन क्लाउडमध्ये जे म्हणतो तिथे आणि कनेक्टिव्हिटीची कॉस्ट झिरो असल्यासारखं. त्यामुळे तुम्ही कुठेही केव्हाही कनेक्ट करू शकता. त्यामुळे क्लाउड आणि कनेक्टिव्हिटी याच्यामुळे ही होल प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी जी आपण सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणतो. हे मागच्या 20 वर्षामध्ये या कॅटेगरीमधल्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपनीजनी म्हणजे बऱ्यापैकी चांगली प्रगती केली आणि आजकाल आपण 100% अस्युम करतो, की सगळ्या गोष्टी क्लाउडवरतीच असणार आहेत. हं. तर CRM, ERP हे सगळे जे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जे होते, जे पूर्वी खूप महाग होते आणि लोकांना इझिली ॲक्सेसिबल नव्हते, ते या एजमध्ये सगळ्यांना बऱ्यापैकी अवेलेबल झाले. दुसरी एक सांगण्यासारखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय झालं, की 2008 मध्ये आपण ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसमध्ये हो. त्याच्यामध्ये त्याच वेळेस हे सगळं, की बऱ्याच लोकांचे पैसे पण त्याच्यात बुडले वगैरे. तेव्हा क्रिप्टो पण सुरू झाला आणि लोकांना असं लक्षात आलं, की हे डिसेंट्रलाइज्ड आपल्याला काहीतरी करन्सी हवी आहे आणि त्याच्यात बिटकॉइन आणि अशा सगळ्या नवीन गोष्टी पण सुरू झाल्या. 2008-9च्या नंतर 9मध्ये पहिल्यांदा बिटकॉइन बरं. माईन करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आपण आता बिटकॉइनची पण प्रगती बघतोय. पण मागच्या काही वर्षांमध्ये 15-20 वर्षांमध्ये बिटकॉइनमध्ये म्हणजे ब्लॉकचेन आणि बाकी सगळ्या क्रिप्टोच्या डिसेंट्रलायझेशन म्हणून जे म्हणतो आपण, त्याच्यात बऱ्यापैकी नवीन टेक्नॉलॉजी हं. त्यात सेकंड वेव्हमध्ये जी मी म्हणेन या सेंचुरीच्या, त्याच्यामध्ये या सगळ्या ॲक्टिव्हिटीज जास्तीत जास्त झाल्या. तर इथं खूप मला वेगळा प्रश्न आहे कारण तुम्ही स्वतः खूप सॉफ्टवेअर्स बनवता, प्रॉडक्ट्स बनवलीत. हे जे क्लाउड आलं जेव्हा किंवा माझा डेटा माझ्याकडे नसेल, ह्याचा सायकॉलॉजिकल एक्सेप्टन्स कित्येकदा आजही नसतो. माझ्या प्रिमाइसेसमध्ये सर्व्हर ठेवा, माझा सॉफ्टवेअर चालवा, मला डेटा कुणाशी शेअर करायचा नाही. आता तर इतका डेटा बनतो, इतका डेटा होतो. तर आता सायकॉलॉजिकल शिफ्ट आहे, की आय विल ओन माय डेटा, आय विल ओन माय टेक्नॉलॉजी म्हणजे माय कॉम्प्युटर एंड टेक्नॉलॉजीपासून सर्व्हरला असू दे, कोणाला तरी तिसऱ्याच्या मालकीचा असू दे, हा तुम्ही कसा बदल होताना बघितला? एक इंटरेस्टिंग असं झालं, की या सगळ्या चेंजमध्ये अ, अ, पूर्वीचं कसं होतं, की आधी कॉर्पोरेटमध्ये चेंज व्हायचं हं. आणि मग लोकांना वाटायचं, की हां, मी ऑफिसमध्ये हे वापरतो, तर मी घरी पण वापरतो. हो. या सेकंड वेव्हमध्ये जे मी म्हणेन, काय झालं, की हे प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी जी आहे, ती पर्सनलाईज आधी झाली. मग लोकांनी Gmail वापरणं सुरू ओके. केलं किंवा Hotmail तेव्हा आलं किंवा Yahoo Mail वगैरे होते. त्यामुळे लोकं मेल वापरायला सुरुवात झाली. लोकांनी सर्च वापरायला सुरुवात झाली. ई-कॉमर्सच्या नवीन गोष्टी सुरू झाल्या. तोवर Amazon बुक्स पण विकायला लागले होते. त्यामुळे अशा ज्या सगळ्या नवीन गोष्टी ज्या होत्या, त्या इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड म्हणजे मी स्वतःसाठी वापरायला सुरुवात केली होती. आणि ओके. मग लोकांना लक्षात आलं, की अरे मी घरी हे सगळं वापरतो. माझ्या सगळ्याच गोष्टी ऑनलाईन आहेत. माझं ईमेल ऑनलाईन आहे. माझं सगळे जे नेटवर्क आहेत, बुक्स आहेत, सगळे मी ऑनलाईन विकत घेतो. तर मग ऑफिसमध्ये का मी सगळं माझ्यासाठी ठेवायला पाहिजे आणि ते चालवायला पण महाग होतं. जेव्हा मी हे शेअर करू शकतो, तेव्हा शेअर्ड क्लाउडमध्ये द कॉस्ट वॉज मच बेटर. त्यामुळे हं. पण बरेच लोकांनी ते ॲग्री केलं आणि हं. काही वर्ष लागले, पण नवीन ॲप्लिकेशन्स क्लाउडमध्येच घ्यायची, हे बऱ्यापैकी तेव्हा सुरू झालं होतं. सो आधी लोकांनी एक्सेप्ट केल्यामुळं मग कंपन्यांनी हां, मोर एक्सेप्ट ऑर केलं लेस या वेव्हमध्ये तरी डेफिनिटली असं झालं असं म्हणेन मी. आणि मग ह्याच्यानंतर कुठल्या वेव्हकडे अं, गेलं? तिसरी वेव्ह मी जी म्हणेन ना, ती डेटा वेव्ह म्हणेन. म्हणजे काय झालं, की अच्छा आधी प्लॅटफॉर्म मग डेटा. हो, कारण डेटा कुठे ठेवणार? आधी हं. प्लॅटफॉर्म तयार झाले. लोकं त्याच्यात मग CRM म्हणा, हा डेटा म्हणा, तो डेटा आणि लोकांना कसं लक्षात आलं, की सोशल मीडिया वगैरे पण त्यावेळेस सुरू झाले हं. आणि लोकांना प्रेफरन्स कसं आहे ते कळायला लागलं. आता मी Netflixमध्ये आलो. म्हणजे Netflixचं कसं तुम्ही एव्होल्यूशन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, की Netflixमध्ये कनेक्टिव्हिटीशिवाय Netflix शक्य नाहीये. हो. आधी कनेक्टिव्हिटी आल्यानंतर लोकांना लक्षात आलं, की अरे मूव्हीज पण मी माझ्याजवळ न ठेवता क्लाउडवरनं बघता येतील मला. हं. तसं Netflix तयार झालं. पण आता मग लोकांना कळायला लागलं, की अरे तुम्ही Netflixमध्ये हे सिनेमे बघताय आणि हे तुम्हाला तुमच्या या आवडी आहेत. मग मी तुमचं पर्सनलाइज प्रोफाईल कसं करू शकतो? मग तुमच्याबद्दलची माहिती कशी कलेक्ट करून मी त्याच्यावरती डेटा ॲनलाईज कसं करू शकतो? आणि हं. मग हे प्लॅनिंग कसं करताय?
हा डेटा मग कसं मी समजा मी Gmail चालवतो. माझ्याकडे खूप सगळा Gmailचा डेटा आला. कस्टमर मॅनेज करतोय, ते कस्टमरचा डेटा आला. हे सगळे डेटा एका दुसऱ्याशी कनेक्टेड व्हायला लागले हं. आणि तसं तेव्हा लक्षात आलं, की असा हा प्लॅटफॉर्मचा नेक्स्ट स्टेप म्हणजे आता माझ्याकडे हा सगळा डेटा ऑनलाईन आणि एका ठिकाणी अवेलेबल आहे. राइट. त्यामुळे त्याला ॲनलाईज करून त्याच्यातनं मग काही ट्रेंड्स आहेत का ते शोधणं किंवा काही त्याच्यातनं नवीन गोष्टी आहेत का, कुठले पॅटर्न्स सापडतात का? हं. तर मी म्हणेन मशीन लर्निंग जे आपण म्हणतो ते यावेळेस सुरू झालं. लोकांना काय क्लस्टरिंग, पॅटर्न्स, त्यानंतर टेक्स्ट एनालिटिक्स ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण आता हो. एआयमध्ये आपण मानतो. त्यावेळेसच्या एआयमध्ये हा डिटर्मिनिस्टिक एआय म्हणेन. अच्छा. ज्याच्यामध्ये लोकं डेटा जो माझ्याकडे होता, हं. तो डिटर्मिनिस्टिक आणि प्रेडिक्टिव्ह. मी मी माझ्याकडचा जो जुना डेटा आहे तो बघून मी त्याच्यात पॅटर्न्स शोधून पुढे काय होईल ह्याच्याबद्दल विचार करू शकलो. हा जो एनालिसिस वगैरेचा भाग झाला, हा डेटाचा भाग मी तिसरी लाट म्हणून म्हणेन. ओके. पण हे खूप म्हणजे ह्या ज्या पुढच्या एस कर्व्हज आहेत, त्यांचा स्पीड पण वाढला नाही का? म्हणजे नाही पहिली लाट 5-5 वर्ष धर तू असं म्हणण्यासारखं आहे. ओके. पण जवळपास 5-6 वर्ष, 5-6 वर्ष प्रत्येकाची लागली आणि ते ओव्हरलॅपिंग लाटा होत्या. सो पहिली म्हण 2008 पर्यंत होती. हं. हे जे दुसरं जे झालं मी म्हणतो, की क्लाउडमुळे प्लॅटफॉर्मायझेशन जी झाली ती 2007-08 नंतर बऱ्यापैकी ह्याला गती मिळाली. अर्थात 2-3 वर्ष ते स्लो झाली. आणि मग 2018 पर्यंत 16 पर्यंत ती चालू राहिली. हं. आणि तोवर डेटाची वेव्ह कसं झालं आता एकदा माझ्याकडे प्लॅटफॉर्म्स तयार झाले, तेव्हा मला आता डेटा माझ्याकडे एका ठिकाणी यायला लागला. हं. त्याच्यामुळे हा लार्ज व्हॉल्यूम्स ऑफ डेटा मी कसा मॅनेज करणार आणि कसं त्याच्यातनं ॲनलाईज करणार. ह्याच्यामध्ये डेटाची वेव्ह तयार झाली. ती मी हं. म्हणेन जवळपास 2012 ते 18-20 बरोबर. पर्यंत अशी ती वेव्ह पुढची सुरू झाली. ही संपत नव्हती, पण पुढची सुरू झाली. एक इंटरट्वाइंड लाट होतात. संपली, हां. पण ती लाट संपायच्या आधी पुढची लाट. पण कसं आहे, पूर्वीच्या लाटेमध्ये जे काही आपण शिकलो किंवा ज्याच्यामुळे हे कनेक्टिव्हिटी वाढली, हं. त्याच्यामुळे प्लॅटफॉर्म तयार झाले. प्लॅटफॉर्ममुळे डेटा अवेलेबल झाला एका ठिकाणी. त्याच्यामुळे त्याचं एनालिसिस झालं आणि त्याच्यामुळे मशीन लर्निंग अशी सगळी अल्गोरिथम्स लोकांपर्यंत पोहोचली. तर हं. या एरियामध्ये पुन्हा मग आता आता AWS म्हणू आपण हो. किंवा मग Microsoftनी पण नवीन त्यांचे ऑफिस वगैरे सगळे ऑनलाईन टाकले हं. आणि Adobeनी सगळे होस्टेड केले. सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिस सुरू झालं तेव्हा. हं. लोकं बाय बाय पेमेंट, बाय युसेज करू लागले. कारण मला प्रोफाइलिंग करता आलं. हो. कोण काय करतंय, कसा ॲक्सेस करतोय, काय वापरता येईल सिक्युरिटी या सगळ्या हं. गोष्टी डेटा आणि प्लॅटफॉर्मच्या सॉर्ट ऑफ कन्व्हर्जन्समध्ये आल्या. एकदम म्हणजे एक Twitter थ्रेड वाचलेला, की काय झालं सगळ्या टेक्नॉलॉजीनं तर वी स्टॉप्ड बायिंग अँड वी स्टार्टेड रेंटिंग हो. आणि आपण प्रत्येक गोष्ट रेंट करायला लागलो. तर त्याच्यावर मला पेपर आठवत नाही आता पण 2 वर्ल्ड व्ह्यू आलेली आहे, की बाय कसं ओनरशिप देतं, शांतता देतं आणि रेंट कसं म्हणजे अगदी Adobe असेल, काही असेल. आता आम्ही एडिट करताना सगळे लायसन्सेस रेंट करतो. तर हे जे बाय व्हर्सेस रेंट विशेषतः डेटा आणि प्लॅटफॉर्मनी आणलं, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? ते कसं होतं पूर्वी जेव्हा मी बाय करायचो तेव्हा मला ते पूर्ण माझ्यासाठी स्वतःसाठी लागेल असं लायसन्स घेत असे. त्यामुळे पर युनिट कॉस्ट बऱ्यापैकी जास्ती असायची. पण अर्थात तुम्ही मग अपग्रेड्स हे ते सगळं पेनफुल होतं, की तुम्ही फ्लॉपी पाठवा, मशीन पाठवा, मग ती हो. इन्स्टॉल करा आणि मग ती झाली नाही आणि असं सगळं-सगळं मेंटेनन्स कॉस्ट बऱ्यापैकी जास्ती होता आणि मी जर सगळ्यांना 10 लोकांना एक-एक कॉपी विकली, मग पुन्हा 1000 लोकांना विकली, तर प्रत्येकाला ते अपडेट्स पाठवा हे ते खूप त्रासदायक झालं होतं तेव्हा. पण हे जेव्हा एकदा आपण ह्याच्यात गेलो, की ठीक आहे पेपर यूज करा. तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही तेवढ्यापुरतं घेऊ शकता. त्यामुळे जास्ती लोकांनी छोट्या युनिट प्राईसला घ्यायला सुरुवात केली. हं. त्यामुळे ह्याचं सगळं इकॉनॉमिक्स बदललं. पण ओव्हर द इयर्स असं लक्षात आलं, की या ज्या कंपनी तेव्हा असं वाटत होतं त्यांना, की आम्हाला पर युनिट एवढं कमी प्राईसमध्ये जरी आम्ही विकलं तरी आमचं कसं चालेल? पण व्हॉल्यूममुळे त्यांचा तो बऱ्यापैकी फायदा झाला. ह्याच्यात Adobeचं एक एस्पेशली असं म्हणतात, की Adobeचे जे सॉफ्टवेअर होते ते बऱ्यापैकी महाग होते. हो, त्यामुळे खूपच कमी लोकं वापरायचे आणि बरेचसे लोकं पायरेटेड वापरायचे. हो. आणि त्यांनी जेव्हा मॉडेल चेंज केलं, की मी आता इन्स्टेड ऑफ गिव्हिंग यू वन लायसन्स आय एम गोइंग टू चार्ज पर यूज आणि सबस्क्रिप्शन. तेव्हा त्यांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांचा रेव्हेन्यू एकदम खाली आला सो टू से. अच्छा. पण कारण काय होतं, की माझं जेव्हा मी विकत होतो तेव्हा फुल पॅकेज विकत होतो. समजा $1000चं सॉफ्टवेअर असायचं. आता हं. मी ते सबस्क्रिप्शनमध्ये $100 पर इयर असं केलं. त्यामुळे ऑल ऑफ अ सडन तेव्हा रेव्हेन्यू कमी झाला. पण त्यांचा रेव्हेन्यू बरेच लोकांनी त्याच्यामुळे ज्यांना वाटलं, की अरे हे सगळं पायरेट वगैरे कशाला भानगडी करायच्या आहेत? काय $100 काही फार महाग नाही आहे. मी ते खर्च करू शकेन आणि सबस्क्रिप्शन घेईन आणि मला सबस्क्रिप्शन घेतलं, की लेटेस्ट आणि काही कटकट नाही, चांगल्या क्वालिटीचं सॉफ्टवेअर मिळेल.
आणि मला क्लाउडमध्ये असल्यामुळे मला त्याच्यासाठी लागणारं जास्ती हार्डवेअरची पण गरज नाही आहे. बरोबर. साध्या मशीनवरती मी हे सगळं चालवू शकेन. त्यामुळे ऑल ऑफ अ सडन लोकांना याच्यामध्ये खूप फायदा झाला. तर कनेक्टिव्हिटी, प्लॅटफॉर्मायझेशन, डेटा हे हं. 3 मी म्हणेन की फर्स्ट 3 लेयर्स टूक अस ऑल द वे टू 2016 ऑर सो. अच्छा. मला पुढच्या वेव्हकडे यायच्या आधी या सगळ्यात एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आली ती म्हणजे अल्गोरिदम ते आणि अल्गोरिथम आधी पण होते. ओके. अल्गोरिथम 1950 पासून आहे. उदाहरणार्थ म्हणजे मला क्युरिओसिटी नाही, म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रामिंग झाल्यापासून अल्गोरिथम्स आहे. हां. बट म्हणजे मला असं म्हणत होतं, की मी काय कन्झ्युम करणार, मी काय बघणार, मला रेकमेंड कुणीतरी करतंय. ह्यात जे अल्गोरिदम्स आले, मी अगदी नावं घेऊन Facebookवर काय फीड बघतोय, YouTubeवर कुठला व्हिडिओ त्या रेकमेंड करतोय. पर्सनलायझेशन अल्गोरिथम्स पण म्हणू. हां. ते तर प्रकारचे जे आले, की त्यांनी मला प्रोफाइलिंग आणि टार्गेटिंग करता येतं. हो. हे नवीन झालं कारण माझ्याकडे सगळा डेटा एका ठिकाणी आला. हं, हं, आधी हं, कसं होतं, जर तुझ्याकडे सगळ्यांचा डेटा वेगळ्या ठिकाणी आहे, तर मला ते काहीच अॅनलाईज करता येत नव्हतं. हं. आता एक कनेक्टिव्हिटीमुळे प्लॅटफॉर्मायझेशन झाले. सगळे प्लॅटफॉर्मवरती डेटा आले. सगळे लोकं हो. प्लॅटफॉर्मवरती आले. त्यामुळे लोकांच्या बद्दलचा डेटा सगळा माझ्या एका प्लॅटफॉर्ममध्ये आला. हं. मग मला त्याचं एनालिसिस करणं जास्ती सोपं झालं. म्हणून मला मग पर्सनलायझेशन, मला तुला काय आवडतं नाही, ते मी सांगू शकतो. असं ते नवीन प्रकार त्यावेळेस झाले आणि Facebook या लोकांनी त्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांचा फायदा हं. झाला, असं मी म्हणेन. सो अल्गोरिदम ही म्हणजे अल्गोरिदम फॉर पर्सनलायझेशन ही इतकी मोठी गोष्ट होती का, की ज्यानं टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी फंडामेंटली बदलली ॲज अ बिझनेस का नाही? हो, अर्थातच बदलली ना. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट सपोर्टेड बिझनेस जो आपण म्हणतो, हो. तो त्याच्याचमुळे झाला. म्हणजे हं. मला तुम्ही काय बघता, तुमचे काय इंटरेस्ट आहेत, ते माहिती असल्यामुळे मी ॲडव्हर्टायझरला हे चार्ज करू शकतो, की बाबा तुला हे जे काही विकायचं आहे, तर मी माझे प्रॉडक्ट्स मला माहिती आहे, की कोणाला काय आवडतं, हो. त्यांनाच मी ते प्रॉडक्ट्स देईन आणि म्हणजे त्यांचं ॲडव्हर्टाइजमेंट देईन. हं. सर्च हा अल्गोरिथम जो आहे, तो प्लॅटफॉर्मच्याच एंडमध्ये झाला. प्लॅटफॉर्मायझेशन झाल्यामुळे सगळ्यांच्या लोकांच्या वेबसाईट्स वगैरे होत्या. त्यामुळे मला हं. त्याच्यातनं काहीतरी शोधायला कसं शोधायचं? हं. म्हणून Google आणि Google सर्चचं झालं आणि Google सर्च बेस्ड ॲडव्हर्टाइजमेंट्स हे जे आपण आजकाल Googleचं सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जे आहे ते सर्च सर्च हो. म्हणजे सर्च ॲड्समध्ये. ते हं. सगळं पर्सनलायझेशनमुळेच झालं. Googleला हे माहिती आहे, की मी काय बघतो, काय वाचतो, काय करतो. हं. त्याच्यामुळे त्यांना मला काय विकायचं ते कळतं आणि मला मला काय विकायचं आहे हे विकणाऱ्याला माहिती आहे. म्हणून तो विकणारे Googleला पैसे देतो. ज्याच्यामुळे ते मला तो पुश करतात ॲडव्हर्टाइजमेंटचा. हा बरं. सगळा जो भाग आहे, हा हा मी म्हणेन, की पहिले प्लॅटफॉर्मायझेशनचा डेटा हं. या 2च्या ट्रान्झिशनमध्ये हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि यामध्ये आपण विचारही करू शकतो, की कंपनीज कोणत्या बेनिफिट झाल्या. तर पहिल्या ह्याच्यामध्ये सिस्को वगैरेंनी नेटवर्किंग केलं. मग मोबाईलचं नेटवर्किंग झालं. त्यामुळे पुन्हा भारतामध्ये पण एअरटेल आणि हो. जिओ आणि हे सगळे आले आणि बाहेर पण बऱ्यापैकी त्याच्यात झाले नेटवर्किंगचे सगळे चांगले झाले. प्लॅटफॉर्मायझेशनमध्ये Yahoo पेक्षा Google आणि Amazon आणि मग हो. Facebook या सगळ्या ज्या कंपनीज आज आपण बघतो त्या सगळ्या प्रॉमिनंट झाल्या. हं. सर एकदम टँजंट प्रश्न आहे. ह्या दोन्हीमध्ये असं दिसायला लागलं, की इंटलेक्चुअल प्रॉपर्टी असं म्हणजे इंटलेक्चुअल प्रॉपर्टीतून रेव्हेन्यू आहे टेक्नॉलॉजीच्या. सर्च अल्गोरिथमचं कोणीतरी पेटंट घेतलंय. कारण तुम्ही या सगळ्यात काम केलंय म्हणून आणि डिझाइनचं मोबाईलचं कोणीतरी पेटंट घेतलंय आणि दॅट क्रिएटेड मेगा चेंज. आज पण असं म्हणतात, की एआयची खूप जास्त पेटंट्स ही आधी या लोकांनी घेऊन ठेवलीत. Google असेल किंवा ओपन एआय असेल. तर हे जे इंटलेक्चुअल प्रॉपर्टीचं युग आलं, अलोंग विथ टेक्नॉलॉजी हे काय होतं? म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी जरी आपण म्हटलं ना, तरी सुद्धा सॉफ्टवेअर आणि सॉफ्टवेअर पॅटर्न्स आर व्हेरी हार्ड टू एन्फोर्स. अच्छा. आणि म्हणजे खूपच कमी कंपनीजनी सॉफ्टवेअर पॅटर्न्स एक्सप्लॉइट केलेले आहेत, असं मी म्हणेन. हो. पण नवीन अल्गोरिथम्स मार्केटमध्ये स्पीडनी ज्यांनी आणले, त्यांना त्याच्यातनं जास्तीत जास्त फायदा झाला आणि बरेचसे आपण त्यावेळेस ओपन सोर्स पण गोष्टी लोकांनी केल्या. लिनक्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी पण आलेल्या आहेत. हं. त्यामुळे intellectual property, while it is important, that has not been the main reason. Actually, allowing people access to technology in general, म्हणजे हं. कॉम्पिटिशन आणि सगळ्यांनीच नवीन-नवीन एक्सपेरिमेंट करून एकावरती एक जे वाढत गेले, त्याच्यामुळे आय वुड थिंक टेक्नॉलॉजीची भरपूर प्रगती झाली. कोणी असं खूपच जास्ती अशा धरून ठेवलेल्या गोष्टी नव्हत्या. हे सर्च जे केलं Microsoftने पण सर्च केलं. हो. ब्राउझर जेव्हा सुरू झाले 90sमध्ये, तेव्हा नेटस्केप होतं, पण बाकीच्यांनी पण त्याच्यात कॅचअप केलं. त्यामुळे असं मी म्हणेन, की बाय एंड लार्ज सगळ्यांना डेमोक्रटाईज झाल्यासारखं झाली होती सिच्युएशन.
तर मग आता आपण 4th वेव्हकडे आलो, तर ती कुठली दिसती तुम्हाला? तर 4th वेव्ह मी म्हणेन की इट विल बी मोर फर्दर ऑफ मशीन लर्निंग अँड ऑटोमेशन. अच्छा. तर पहिले कसं झालं होतं की डेटा असल्यामुळे मला डेटावरती विचार करायला लागला. आता ऑटोमेशनचं युग आलं नंबर 4मध्ये आपण जे म्हणू, की आता माझे जे छोटे-छोटे टास्क्स आहेत, वर्क फ्लोज आहेत, ते मी ऑटोमेट करू शकतो. कारण मला माहिती आहे की हे झालं, ते करा, ते झालं, ते करा. याचं सगळं ऑटोमेशनचं जे युग आलं, ते मी म्हणेन की 4th वेव्ह होतं आणि तेव्हा आपण त्याला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अशा सगळ्या गोष्टींनी पण लोकांनी त्याला नावं दिली, बरं. की सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्या, सगळ्या गोष्टी इंटरकनेक्ट झाल्या, ए-पी-आयज अवेलेबल झाल्या. ए-पी-आयमुळे मला कुठलाही डेटा कुठल्याही सिस्टममधनं ॲक्सेस करायला कसं हं, करायचं, हं, काय हं, करायचं त्याच्यासाठी प्रोटोकॉल लिहिला गेला. सो हं. आधीचा जो प्रोटोकॉल होता तो नेटवर्क लेव्हलला होता. आता ॲप्लिकेशन लेव्हलला किंवा डेटा लेयरला आता मी कुठला डेटा केव्हा हवा आहे, कुठला ॲक्सेस करायचा आहे, काय कुठले चेंजेस करता येईल, असं सगळं जे ऑटोमेशनचा जो भाग झाला तो तयार झाला आणि ह्याच्यासाठी ए-पी-आयज हे खूप महत्त्वाचे होते. आणि भारतामध्ये सुद्धा या भागामध्ये मी म्हणेन 2012-13 नंतर कसं झालं, की आधारचे पण ॲक्टिव्हिटी सुरू झाली होती हो. आणि आपल्याकडे डिजिटल आयडेंटिटी हा जो प्रकार आहे 2015-16 पासून सुरू झाला होता. आणि तेव्हा लक्षात आलं, की हां, आयडेंटिटी असल्यामुळे आयडेंटिटी जर आपण बऱ्याच ठिकाणी एम्बेड केली तर के-वाय-सी किंवा अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मग त्याच्यावरनं यू-पी-आय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकामागे एक यायला लागल्या. तर ह्याच्यामध्ये कसं झालं, की दी एबिलिटी टू इंटरकनेक्ट हं. डिफरंट सिस्टम्स वॉज क्रुशियल इन मेकिंग दीज थिंग्स हॅपन. म्हणजे आता आपण बघितलं, आता यू-पी-आय जर बघितलं, हो. त्याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा मी कोण आहे हे कुठूनतरी कळलं पाहिजे. ते आधी मी करायचं, बँक म्हणते की ठीक आहे, मी आधी के-वाय-सी करून ठेवलेलं आहे, बँकेचं अकाउंट आहे. बँकेच्या अकाउंटमध्ये माहिती आहे की हा माणूस जो आहे तो हाच आहे आणि त्याचा ॲप आणि तो आपण कनेक्ट करतो. त्याची डिजिटल आयडेंटिटी आपण लॉक करतो. आयदर फोनवरती किंवा पासवर्ड किंवा काहीतरी वापरून, की मीच जेव्हा काही ट्रान्झॅक्शन करतो, ते मी माझीच ट्रान्झॅक्शन करतो, दुसऱ्या कोणाचं नाही आहे. हा जो सेटअप आहे, हा आधार वगैरेमुळे भारतामध्ये बऱ्यापैकी चांगल्या लेव्हलला आणि सोपा झाला. त्यानंतर अकाउंटमध्ये म्हणजे माझ्या बँकेतनं पैसे तुझ्या बँकेमध्ये ट्रान्सफर झाले पाहिजे ₹200, ₹500 जे काही मी ट्रान्सफर करेन यू-पी-आयनी थ्रू माय ॲप. त्याच्यात बऱ्याचशा पॉइंट्सला कनेक्टिव्हिटी आहे. तुझ्या बँकेतला विचारायला पाहिजे, की किती बॅलन्स आहे आणि मग बॅलन्स विचारल्यावरती ओके, ते ₹200 ट्रान्सफर करा. मग ₹200 तुझ्या बँकेतनं काढायचे, दुसऱ्याच्या बँकेत टाकायचे. तर त्याला तिथे ॲड करायचे. तिची बँक वेगळी असणार आहे, हो. तुमची बँक वेगळी असणार आहे. पण ते सगळं कसं काय करता येईल सिमलेसली, याच्यासाठी आपण ए-पी-आयज आणि ऑटोमेशन या युगामध्ये मी म्हणेन किंवा या लाटेमध्ये, या वेव्हमध्ये हं. 4th वेव्ह जी आपण बोलतोय, दॅट वॉज मोर अबाउट इंटरकनेक्टिव्हिटी अँड ऑटोमेशन ॲट व्हेरियस लेव्हल्स. हं. हे एंटरप्राइजमध्ये झालं, इंडिव्हिज्युअल्समध्ये झालं आणि भारतामध्ये या या पिरियडमध्ये आपण एस्पेशली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, यू-पी-आय, डिजिटल पेमेंट्स अशा सगळ्यामध्ये बऱ्यापैकी खूपच चांगली प्रगती केली. इतकी चांगली की आज आज आपल्या भारतामध्ये जशा प्रकारचे डिजिटल पेमेंट्स आणि डिजिटल इंटिग्रेशन अँड डिजिटल सिस्टम्स आहेत ॲट नॅशनल स्केल असे कुठल्याही देशात आत्ता नाही आहेत आणि हं. ह्याच्यासाठी म्हणजे नंदन निलेकणी किंवा अशा सगळ्या लोकांनी जे काही कामं केली, ती डेफिनेटली वर्थ वर्थ अॅक्नॉलेजिंग आहे. म्हणजे सारखं जे म्हणलं जातं, की भारतात फक्त ॲप्सच बनवतात आणि वी आर ओन्ली गुड ॲट ॲप्लिकेशन लेयर. तर यू-पी-आय आणि हे जे तुम्ही सांगितलं हां, हे आधार पण आता प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी होती. हं, आधारमध्ये सुद्धा हाय व्हॉल्यूम ऑफ डेटा आहे आणि हं, ते मॅनेज करायला सुद्धा सगळी टेक्नॉलॉजी आपण भारतामध्ये तयार केली हं, आणि इट्स अ हाय क्लास, वर्ल्ड क्लास, वर्ल्ड स्केल हं. डेटा प्लॅटफॉर्म असं मी म्हणेन. त्यामुळे समथिंग वी शुड बी प्राउड ऑफ. सो आधार म्हणजे ते जे जॅम ट्रिनिटी म्हणतात, जनधन, आधार, मोबाईल आणि मग यू-पी-आय. प्रोबॅबली इट्स असं असं आपण म्हणू शकतो का? इट्स इंडियन एक्झाम्पल ऑफ हाऊ टेक्नॉलॉजी कॅन बी यूज्ड ॲट स्केल. हो, म्हणू शकतो ना आपण असं. राइट. आणि आता ह्याच्यानंतरचा जो एस कर्व्ह आहे तो एआयचा आहे का वेगळा आहे? आणि एआय नाही, कुठे आता येते? कसं आहे ना, ह्याच्या पुढचा ऑफकोर्स जनरेटिव्ह एआयचा मी म्हणेन. हं, पण कसं आहे, एआय जे आहे ना, म्हणजे असं बघायला पाहिजे की एआय खूप वर्ष आपण एआय बोलतोय आणि ऑल ऑफ अ सडन मागच्या 3 वर्षांमध्ये हं, थोड्याशा जे काही चेंजेस झाल्या त्याच्यामुळे एआय असं भन्नाट पसरलाय असं मी म्हणेन. हं, एआय बरेच वर्ष चालू आहे. आता डेटाच्या वेळेस आपण जेव्हा बोललो की Netflix वगैरे अशा ह्याच्यामध्ये पर्सनलायझेशन, हं. Facebookमध्ये वगैरे ॲडव्हर्टाइजमेंट सर्च ह्याच्यात सुद्धा बरेच एआय अल्गोरिथम्स वापरले गेले होते.
पण हे सगळे जे अल्गोरिथम्स होते ते प्रेडिक्टिव्ह आणि डिटर्मिनिस्टिक अल्गोरिथम्स मी म्हणेन. अच्छा. किंवा म्हणजे कसं की तुम्हाला डेटा माहिती होता आणि त्या डेटाबद्दल तुम्ही लर्निंग अल्गोरिथम्स म्हणतो आपण रिइन्फोर्समेंट लर्निंग किंवा असे लर्निंग. त्यामध्ये आपण एक्झिस्टिंग डेटा घेऊन त्याच्यावरती अल्गोरिथम्स लिहून नवीन काय असेल ते शोधून काढतो. आणि त्याच्यावरनं प्रेडिक्ट करतो की पुढचं काही आलं तर अरे मागच्या वेळेस असंच झालं होतं मग बहुतेक तसंच होईल. असा जो भाग होता. जनरेटिव्ह एआयमध्ये कसं झालं की आपण जनरेटिव्ह एआयची स्टोरी जर आपल्याला बघायची असेल ती पण इंटरेस्टिंग आहे. म्हणजे 70च्या दशकामध्ये लोकांनी न्यूरल नेटवर्क ह्याचा विचार करायला सुरुवात केली होती. न्यूरल नेटवर्कची आयडिया अशी होती, की आपण जेव्हा शिकतो, तेव्हा आपण सिम्बॉलिक बघतो का न्यूरल नेटवर्कनी बघतो, हा फरक. सिम्बॉलिक म्हणजे कसं, की मला हे रूल्स आहेत, मी हा रूल आहे, की मला जर समजा काही बघायचं असेल, तर मी बघतो, की अरे ते लाल आहे का, हिरवा आहे का, हे आहे का, ते आहे का, असं करून रूल्स लिहितात लोकं आणि रूल्समुळे बघता येतात, की मला काय असेल ते पार्स करायचं. लँग्वेजला ग्रामर बघायचं आणि मी जर ग्रामर पाठ केलं, तर मला काहीतरी पार्स करता येईल. तर तेव्हा एक प्रकार होता, की रूल बेस्ड सिस्टम्स होणार का न्यूरल नेटवर्क होता. न्यूरल नेटवर्कमध्ये कसं, की माझ्याकडे खूप नोड्स आहेत, जसे ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात तसे आणि ते न्यूरॉन्स एक दुसऱ्याला कनेक्टेड असतात आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण ट्रेन करतो, तेव्हा काही न्यूरॉन्स फायर होतात जे म्हणतात, त्यामुळे ते कनेक्ट होतात आणि बाकीचा जो ग्राफ आहे तो सॉर्ट ऑफ मोकळा राहतो. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुमचा जो ग्राफ आहे, म्हणजे समजा हे न्यूरॉन्स आहेत, ते एक दुसऱ्याला सगळ्यांना इंटरकनेक्टेड आहेत. त्यातले काही कनेक्शन्स बळकट होतात आणि काही कनेक्शन्स वीक होतात आणि नाही राहत. त्याच्यामुळे मला असं ट्रेन करता येतं, की काय प्रोग्राम आहे, काय नाही. आता मेन फरक कसा होतो, एआयचे जे जनरेटिव्ह एआय प्रोग्राम्स आपण म्हणतो, त्याच्यामध्ये प्रोग्राम सेम आहे. बरं. डेटा वेगळा आहे, तर ट्रेनिंग वेगळं आहे. त्याच्यापूर्वी कसं होतं, प्रत्येक प्रोग्राम, प्रत्येक अल्गोरिथमसाठी वेगळा प्रोग्राम असायचा. समजा मी सर्चचा अल्गोरिथम लिहिला किंवा मी सॉर्टिंगचा लिहिला किंवा मी कशाचा लिहिला. हे सगळे वेगळे-वेगळे अल्गोरिथम्स. आता ह्याच्यात कसं आहे, की ते एकच अल्गोरिथम आहे, तो म्हणजे न्यूरल नेटवर्क आणि अर्थात त्याच्यात बरेचसे एन्हान्समेंट्स आहेत. कसे सोपं आहे असं नाही म्हणणार मी, पण सिम्प्लिस्टिकली मी म्हणेन, की तुम्ही जर कुठल्याही प्रकारचा न्यूरल नेटवर्क केला, तर न्यूरल नेटवर्कचे अल्गोरिथम्स मोर ऑर लेस सिमिलर आहे. हं, तर हं, हा जो जनरेटिव्ह एआयचा जो प्रकार सुरू झाला, तो 2023 मध्ये मी म्हणेन जेव्हा ओपन एआयनी अनाउन्स केलं, की आम्ही बऱ्यापैकी केलेलं आहे काम आणि ChatGPT आम्ही अलाऊ केलं आणि लोकांना ओपन केलं, की तुम्ही काय असेल ते शिका, बघा काय असेल. त्याच्यानंतर ऑल ऑफ अ सडन आपल्याला एआयवरती आयडियाज आणि नवीन ऑप्शन्स आणि नवीन गोष्टी आणि जसं इंटरनेटला पण झालं होतं. म्हणजे इंटरनेटची तशी सिमिलर स्टोरी मी सांगेन, की अ, मी जेव्हा अमेरिकेत कॉलेजमध्ये होतो, तेव्हा इंटरनेट चालू होतं. सगळ्यांच्याकडे आमच्याकडे युनिव्हर्सिटीमध्ये इंटरनेट होतं. अच्छा. तेव्हाच इन द हो, 90s. ओके. होतं आणि ARPANET म्हणून होतं, मग हं. DARPANET होतं, मग भारतामध्ये ARNET होतं आणि युनिव्हर्सिटीजमध्ये नेटवर्क्स होते. सगळे नेटवर्क्स होते. इंटरनेट प्रोटोकॉल चालू होता. पण कसं होतं, प्रत्येकजण नेटवर्कवरती नव्हतं. ते थोडंसं रिस्ट्रिक्टेड होतं. युनिव्हर्सिटीतले अच्छा. प्रॉफ, याच लोकांना ॲक्सेस असं वगैरे. 93-94 मध्ये ब्राउझर आले आणि ऑल ऑफ अ सडन नेटवर्क्स ओपन झाले आणि सगळ्यांच्याकडे इंटरनेट ॲक्सेस हा जो आला ना, त्याच्यानंतर एकदम प्रगती झाली. हं. आणि लोकांना त्याच्यानंतर असं लक्षात आलं, अरे इंटरनेटवरती मग आपण अ, पुस्तकं विकू शकतो. मग Amazon तयार झालं. मग अरे आपण एक दुसऱ्याला हे करू शकतो. मग सोशल नेटवर्किंग हे सगळं त्याच्यानंतर जेव्हा लोकांनी ॲप्लिकेशन बनवायला लागले, तेव्हा सुरुवात झाली. तशीच परिस्थिती आता एआयमध्ये आहे. ओके. एआयची पण आता आपण म्हणतो, आपण सगळे एआय म्हणतो म्हणजे जनरेटिव्ह एआय म्हणतो. हं. तर मागच्या 2-3 वर्षामध्ये आपण एआयला आता स्टार्टिंग पॉइंटला आहोत. आपण पुढच्या येसला आपण म्हणजे 2025 मध्ये आपण जेव्हा बोलतोय, तेव्हा आपण वी आर दी अर्ली स्टेज ऑफ एआय, व्हिच इज व्हेरी फॅसिनेटिंग, बट देअर इज अ लॉट टू गो असं मी म्हणेन. म्हणजे जस्ट टू समराईज पहिली वेव्ह जी होती कनेक्टिव्हिटी वेव्ह होती. हं. दुसऱ्या वेव्हमध्ये आपण जे बोललो ते प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्मायझेशन झालं. तिसऱ्या वेव्हमध्ये त्याचा डेटावरती सगळं एनालिसिस आणि डेटाची वेव्ह म्हणेन मी. हं, फोर्थ वेव्ह जी आहे ती ऑटोमेशन वेव्ह हं. आणि फिफ्थ वेव्ह इज जनरेटिव्ह एआय. सर तुम्ही हे जनरेटिव्ह एआय वगैरे यायच्या खूप आधीपासून एआयवर काम करताय. पर्सिस्टंटही काम करताय. ब्राउझरमुळं इंटरनेट सगळ्यांना अवेलेबल झालं. तसं समजा ChatGPT, Geminiमुळं एआय सगळ्यांना अवेलेबल झालं. ह्यानं बदलणार आहे काय? म्हणजे वी आर जस्ट ट्रायिंग टू फिगर आउट की काय-काय होणार आहे असं? नाही, आता कसं आहे ना, बरं एआयबद्दल बोलायचं असेल तर मग थोडं मी लोकांना 6 विधानं सांगतो अच्छा. एआयबद्दल, की काय चाललंय एआयमध्ये, काय होऊ शकतं. तर सर्वप्रथम मी लोकांना सांगतो, की एआय इंटरनेट आणि मोबाईल एवढंच महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे कसं की
कुठल्याही आपण कुठेही रस्त्यावरती जरी फिरलो, तरी आपल्याला लोकं मोबाईल घेऊन इंटरनेट ॲक्सेस करताना दिसतात. अशीच आपल्याला काही वर्षांमध्ये प्रत्येकजण त्याच्यावरती एआय लेयर असून एआय वापरताना दिसणार आहे. त्यामुळे हे फक्त सॉफ्टवेअर, आय-टी किंवा अशा लोकांसाठी नसून सर्वांसाठी लागणारं असं एआय असणार आहे. आणि एआय ओके. प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक हेल्थ केअर असो, एज्युकेशन कुठल्याही याच्यामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये इट विल बी ऑल पर्व्हेसिव्ह. बरं, सो हे बरं. महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात नंबर 1. ओके. नंबर 2 मी म्हणेन, की आपण एआयच्या आत्ता बिगिनिंगला आहोत. बरं. आणि ह्याचा जर तुला प्रूफ हवा असेल, तर असा विचार कर, की झुकरबर्ग हं. लोकांना $100 मिलियन घेऊन लोकांना हायर करणार आहे. त्याला जर असं वाटत असेल, की एआयचं सगळं झालेलं आहे, तर तो कशाला घेणार ना? हं. ऑफ कोर्स ही बिलीव्हज दॅट देअर इज अ लॉट टू ऑफ डू ना. कोर्स. हो. त्याच्याशिवाय का घेणार आहे? आणि मी हं. आता सध्या वर्ल्ड वर्ल्ड मॉडेल्स म्हणून जे काही डिस्कशन चाललंय, त्याच्यामध्ये मी जरा वाचत होतो. तर आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट वर्ल्ड मॉडेल्स एंड व्हॉट वर्ल्ड मॉडेल्स आर लायकली टू डू. म्हणजे काय मला माहीत नाही. म्हणजे असं की आपण जे आत्तापर्यंत जे एल-एल-एम म्हणतो, हो. म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एआयनी काय केलं, लँग्वेज म्हणजे टेक्स्ट, सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे विकिपीडिया, पुस्तकं जे काय आहेत, ते सगळे टेक्स्ट आहेत. हो. ती टेक्स्ट एआयनी टेक्स्टची जी वर्ड्स आहेत, त्यांना छोटी-छोटी टोकन्स बनवली. प्रत्येक टोकनचं नोड बनवलं आणि ते ट्रेन केली आणि हजारो, लाखो, करोडो डॉक्युमेंट्स एआयनी वाचली हो. आणि त्याच्यामुळे त्याचं नेटवर्क तयार झालं. पण ते जे तत्सम नोड जो आहे, तो टेक्स्ट नोड आहे. हो. कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. आता समजा मी ठरवलं, की मला ह्याच्याबद्दल न विचार करता मला फिजिकल गोष्टींबद्दल बोलायचं आहे. स्पेस, टाईम किंवा मग मला म्हटलं समजा मी बायोलॉजीबद्दल बोलणार आहे. तर माझे जे प्रोटीन्स आहेत किंवा प्रोटीन्सचे इंटरॅक्शन आहेत, तर ते टोकन्स जे आहेत, ते वर्ड्स नसून ते प्रोटीन्स असू शकतात. आणि हा न्यूरल नेटवर्कचा जो कॉन्सेप्ट आहे, तो त्याच्यामध्ये तुम्ही कनेक्टिव्हिटी करून, नवीन गोष्टी लर्न करून, त्याच्यानंतर आपण मल्टीमोडॅलिटी जे म्हणतो, त्याच्यामुळे हे 2 वेगळ्या गोष्टी कशा रिलेट होतील, फिजिक्सचे थिअरम आपण स्टॉक मार्केटच्या डेटावर वापरू शकतो का? अशा सगळ्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे, त्या अजून बऱ्याच त्याच्यात करण्यासारख्या गोष्टी राहिलेल्या आहेत. बरं. त्यामुळे आय इज व्हेरी कॉन्फिडंट दॅट देअर इज द एआय इन द नेक्स्ट 5 to 10 years is going to be very transformational and very important. But we have just seen the beginning of this. राइट. So this is number 2. हो. Third thing I tell people is की AI will write better code than humans. हं. त्यामुळे वी आर नॉट फायटिंग एआय फॉर रायटिंग कोड. बट देअर इज अ लॉट टू डू इवन आफ्टर एआय रायटिंग कोड. अच्छा. हे पण आहे. म्हणजे देअर इज एआयनी जरी कोड लिहिलं तरी काम करण्याच्या खूप गोष्टी आहेत. एक तर प्रॉब्लेम्स जगातले इतके प्रॉब्लेम्स आहेत जे सोडवण्यासारखे आहेत एआयमुळे, तर त्यामुळे इट्स अप टू युअर इमॅजिनेशन असं मी म्हणेन. आणि मी लोकांना असंही सांगतो, की आपण चेसबद्दल विचार केला, तर पूर्वी कसं होतं, की ह्युमन्स चेस खेळायचे आणि 1997 मध्ये पहिल्यांदा डीप ब्लूनी ग्रँडमास्टरला हरवलं. हो. आणि ओव्हर द इयर्स आता इवन रेझर फिश किंवा जे काही स्टॉक फिश वगैरे त्यांचे जे प्रोग्राम्स आहेत, ते सुद्धा pretty much 100% of the time all grandmasters will lose to computer. Computer हं. is better than all grandmasters. तर 2008-9 मध्ये मला लक्षात आहे, की बरंच डिस्कशन होतं, की आता चेस खेळण्यासाठी काही राहिलंच नाही आहे. कारण कॉम्प्युटर सगळ्यांना हरवणार आहे. मग काय खेळायचं आता त्याच्यामध्ये? पण ॲक्चुअली तू चेस आत्ता बघशील, तर चेस हॅज कम थ्रू अ न्यू रेव्होल्यूशन हं. भारतामध्ये तरी. आणि सगळे चेस प्लेयर एआय वापरून चेस शिकतात, चेस खेळतात. पण त्याच्यातनं मग त्यांना लक्षात येतं, की अच्छा चेसनी इम्प्रूव्ह झाला. आजचा जो चेस लोकं खेळतात, तो चेस जे मूव्हज आपण करतो, ते प्री-एआय ते लोकं कधीच करणार नव्हते. हो. तर नवीन गेम्स सॉर्ट ऑफ इन्व्हेंट झाला आहे चेसमध्येच. आणि पूर्वीचे कसं होतं, काहीतरी स्कोरिंग नंबर्स असायचे, ते खूप सिंपल किंवा प्रिमिटिव्ह असायचे. आता लोकं बऱ्यापैकी डेअरिंग मूव्हज ट्राय करतात, कारण त्यांनी एआयमध्ये त्या स्टडी करून टेस्ट केलेल्या आहे. तर तसं झालेलं आहे, की यू हॅव टू नाऊ लर्न टू लिव्ह विथ द एआय रायटिंग कोड रादर दॅन फाईट विथ इट. यू आर नॉट कम्पीटिंग विथ इट. तो तुमचा सारथी आहे, तुमचा सपोर्टर आहे. त्याला वापरून तुम्ही कसं जास्ती प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकता ते बघण्याचं. हं. हा नंबर 3 झाला. हं. नंबर 4 मध्ये मी लोकांना सांगतो, की एजंटिक एआय जे आपण म्हणतोय, दॅट इज गोइंग टू बी द रिअल प्रोडक्टिव्हिटी बूस्टर. अच्छा. म्हणजे आपण छोटे-छोटे एजंट्स लिहिणार आणि एजंट्सकडनं कामं करून घेणार आणि एजंट्स सोडून काय असेल ते प्रोजेक्ट करणार.
पण एजंटिक एआय कोड लिहिणं इतकं सोपं नाही आहे. बरं. त्याला बरंच आर्किटेक्चर अशा सगळ्या बरेच इश्यूज आहेत अच्छा. आणि ते राहणार आहेत तशा. म्हणजे ते एकदम फुल्ली सॉल्व्ह असं नाही होणार आहे आणि ते ते इंटिग्रेशन आणि जुन्या गोष्टींशी इंटिग्रेट करणं, डेटा घेणं, बरोबर लागणारा डेटा आहे की नाही. त्यानंतर माझं एआय माझ्या एरियामध्ये चालायसाठी माझा डेटा त्याच्यामध्ये ट्रेन करणं. त्या त्या होल एरियामध्ये जरी प्रोडक्टिव्हिटी वाढलेली असली, तरी कामं झिरो झालेली नाही आहेत. ओके. बरीच कामं आहेत आणि हाय क्वालिटीची कामं आहेत आणि त्याच्यासाठी स्किल जास्ती लागणार आहे. प्रत्येकाच्या म्हणजे असं म्हणायला एक आपण म्हणतो की ह्याच्यामुळे कोणी पण सगळेच लोकं प्रोग्रामर होऊ शकतील. हे जरी खरं असलं तरी एजंटिक एआयचे एजंट्स लिहायसाठी तुम्हाला थोडंसं बेटर ज्ञान असणं आवश्यक आहे. बरं. कारण तुम्ही वाईट एजंट्स लिहून खूपच म्हणजे धिंगाणा घालू शकता. हं. तो हा एक भाग झाला. नंबर 5 मध्ये मी म्हणेन की अ, मला ही म्हणजे फिअर आहे असं म्हणेन, की डिजिटल डिव्हाईड जी आहे ना, ती वाढू शकते. म्हणजे हॅव्हज आणि हॅव नॉट्समध्ये गॅप जास्त येऊ शकतो. तर आपल्याकडे कसं आहे एआय इज कंट्रोल्ड बाय ओन्ली 10 कंपनीज लेट्स से आणि 2 कंट्रीजमध्ये सगळ्यात जास्त एआयचे सोल्युशन्स आहेत. आपल्याकडे पण काही नाही आहे. त्यामुळे कोणी पण आपल्याला कट करू शकतो. मग सगळ्यांना ॲक्सेस मिळेल की नाही? सगळ्यांना लक्षात येईल का काय करताय याचं? सगळ्यांना ट्रेनिंग मिळेल की नाही? त्यामुळे एआय जरी अवेलेबल असला सगळ्यांसाठी तरी म्हणजे मला असं लक्षात आलं, की अशा सगळ्या गोष्टींमध्ये जे लोकं आत्मसात करतात, ते खूपच पुढे जातात आणि जे नाही करत ते इतके मागे राहतात, की त्या 2 मध्ये गॅप वाढण्याची शक्यता जास्ती आहे. तर हा हं. एक टेन्शन आहे. आणि लास्ट म्हणजे एआय कॅन बी क्वाईट डेंजरस इन सम वेज अल्सो क्लिअरली. हं. कारण लोकं एआय वगैरे जे काय म्हणतायत त्याच्यामुळे एआय कॅन अल्सो बी डिस्ट्रक्टिव्ह. आणि जर तुम्हाला याच्याबद्दल खूपच जर वाचायचं असेल तर युval हरारेने एक ते नेक्सस म्हणून जे पुस्तक लिहिलं आहे, हो. त्याच्यामध्ये त्यांनी एआयचे बरेच साइड इफेक्ट्स वगैरे काय होऊ शकतात आणि त्याचा मेन थीम आणि तू मीडियामध्ये असल्यामुळे तुला लक्षात येईल, की म्हणजे ह्युमन काइंड आपण लोकं कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवतो हं. आणि खरं असो, खोटं असो ते आपल्याला शोधणं शक्य होत नाही हो. आणि आपल्याला काय वाटतं ह्याच्या भरोश्यावर आपण बऱ्याचशा गोष्टी करतो. वाईट पण बऱ्याच गोष्टी करतो. हं. आणि दिस इज मोस्टली आय वुड से ह्युमन काइंडवरती. आय एम नॉट टॉकिंग अबाउट वन इंडिव्हिज्युअल ऑर अदरवाईज. होय. आणि एआय हॅज द एबिलिटी टू क्रिएट फेक or fake narratives or creative narratives which seem very real हं. that he fears that we may not be able to determine what is truth and what is not truth बरोबर. and hence create lots of different kinds of challenges because of AI. तर हा एक प्रॉब्लेम तुला पण दिसत असेल, हो. पॉलिटिक्समध्ये पण दिसत असेल, की लोकं कुठल्या-कुठल्या मीडियामध्ये काय-काय तयार करतात, ते सगळंच खरं असतं असं नाही. हो. कोणाच्याही आवाजाने कोणालाही बोलता येतं आणि हे इतकं सोपं झालेलं आहे, त्यामुळे फ्रॉड करणं पण खूप सोपं झालेलं आहे. तर हे जे 6 मी तुला सांगितले विधानं, हे हं. मेन याचा मी विचार करतो. पण ओव्हरऑल असं बघशील तर एआयमुळे ना, तू म्हणजे असं समज, की तुझ्याकडे एक जिनी आली आहे, की तुला म्हणजे काय हवं ते काम करून घेऊ शकतो. तर हं. व्हाय वुडंट यू बी हॅपी ना? तुझी प्रोडक्टिव्हिटी खूप वाढते. तुला जर त्याच्याकडनं काही काम करून घ्यायचं असलं, तुला जो दिवा मिळाला आहे अलादीनचा, तर हो. की तू घास आणि तुला काय हवं ते करून देईल. हं. तर व्हाय वुडंट यू बी हॅपी राइट? दुसरं एक असं म्हणतात, की इंडियात म्हणजे आय डोंट ती टर्म योग्य आहे का, की एआय प्लंबर आहेत. बनवतंय कोणीतरी, आपण नुसतं ही गोष्ट याला जोडतोय, मग रॅपर लिहितोय आणि वी आर सेलिंग समथिंग असं योग्य आहे का? थोडंफार असं चालू आहे, पण आय थिंक होपफुली दॅट विल चेंज. पण कसं आहे मी असं ऑब्झर्व्ह केलेलं आहे, की देअर आर 3 लेयर्स. बरं. एक आहे सायन्स, हं. त्याच्यामध्ये फ्रेमवर्क्स तयार होतात. दुसरं असतं टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये त्याचं काहीतरी बनलं जातं आणि मग त्याच्यापुढे इंजिनिअरिंग. ओके. सो सायन्स, टेक्नॉलॉजी एंड इंजिनिअरिंग. हं. पण वी हॅव नॉट डन व्हेरी वेल ऑन सायन्स एंड टेक्नॉलॉजी, बट वी हॅव डन वेल ऑन इंजिनिअरिंग. सो वी कॅन टेक व्हॉट इज देअर अँड बिल्ड द फ्युचर. सो ॲप्लिकेशन्स वगैरे जे काही नवीन येणार आहेत किंवा नवीन प्रकारचं जे एआय येणार आहे, त्याच्यामध्ये आय थिंक भारतीयांना खूप अपॉर्च्युनिटीज पण आहेत. आणि हं. आपण जर बरोबर इन्व्हेस्ट केले, तर डेफिनेटली आपण जे नवीन एआय येणार आहे, त्याच्यामध्ये आपण आपले कॉन्ट्रिब्युशन चांगले असू शकते. कोणीतरी काल लिहिलं म्हणजे आता इयर एंड आर्टिकल्स येतायत, की 2025 हे अनसर्टन इयर होतं. एक वॉर्समुळं आणि दुसरं एआयमुळं. कोणालाही भेटा, माझ्या जॉबचं काय होणार पासून
ते माझ्या क्षेत्रामध्ये एआयमुळं माझं काय होणार? असा एक खूप कॉमन प्रश्न 2025 मध्ये दिसला. एआय नक्की कुणाला त्रास देणार आणि कुणाला नाही? तुमचा अनुभव काय सांगतो? बघ मी लोकांना असं सांगतो, की वर्क इज वर्क हे काम हो. इज इक्वल टू एफर्ट हं, मल्टिप्लाइड बाय प्रोडक्टिव्हिटी. हं, ठीक आहे. हं. वर्क इक्वल टू एफर्ट मल्टिप्लाइड मल्टिप्लाइड बाय बाय प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी. हं, AI will help you improve productivity. हं. So for the same work, you will need less effort. ओके. However, for the same effort, you can do lot more work. हं. बरोबर. मल्टिप्लिकेशन आहे. हो. हं. तर आपण काय शक्य आहे याचा विचार करू शकलो हं, आणि इफ वी आर एबल टू हंट डाउन मोर वर्क, हं, then because of higher productivity, we will get more done. हं, हं, Now, हं. आता दुसरा प्रश्न आहे की इज देअर इनफ वर्क इन द वर्ल्ड? हां, ऑफ कोर्स म्हणजे हा एक विषय होऊ शकतो. हं, ठीक आहे बाबा, वर्क होऊ शकतं. पण आता जर आपण म्हटलं की भारतामध्ये इतके लोक आहेत, प्रत्येकाला आपण पर्सनलाइज्ड एज्युकेशन, पर्सनलाइज्ड हेल्थकेअर, पर्सनलाइज्ड हे आपल्याकडे नद्या-नाल्यांमध्ये काय इश्यूज आहेत ते इम्प्रूव्ह करणं. आपल्याकडे आपण कुठेही बघितलं तरी आपल्याला प्रॉब्लेम्स ही कमी दिसत नाहीये. हं, एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे. इतकी प्रॉडक्टिव्हिटी वाढू शकते. हं. हे आपल्या इमॅजिनेशनवर डिपेंडंट आहे, की आपण आपला राइट. वर्क ॲट हायर प्रॉडक्टिव्हिटी, आपली एफर्ट ॲट हायर प्रॉडक्टिव्हिटी, कॅन वी नॉट डू मोर थिंग्स? हं, सो दॅट इज हाऊ आय सी इट. आणि याच्यामुळे नवीन सायन्स, नवीन इंजिनिअरिंग, नवीन लिंकेजेस अक्रॉस डिफरंट टॉपिक्स. मला कुठला विषय येत नसला, तरीसुद्धा मला तो शिकायला खूप एआयमुळे खूप सोपं झालेलं आहे. हं. तर ह्याचा फायदा जो घेईल, तो डेफिनेटली त्याला फायदा होईल आणि जो नाही घेणार तो म्हणजे दिस इज प्रॉब्लेम ना. तर थोडक्यात जगात काम खूप असल्यामुळं एफिशियन्सी वाढली म्हणून हातचं काम जाईल असं काही होणार नाही. काय ना, आपल्याकडे बरीचशी लोकं असा विचार करतात, की मला कोणीतरी काम आणून दिलं पाहिजे. हो. मग तो मान्य. प्रॉब्लेम आहे. हं, मी तुला कशाला देऊ? मी स्वतःच करून घेईन ना. माझ्याकडे इतका आता जिनी आहे, मी इतकं प्रॉडक्टिव्हिटी आहे माझ्याकडे. मी कशाला तुला सांगेन काम करायला? मी माझं करून घेईन. असे होऊ शकतं ना. तर जो कोणी काम शोधू शकतो, तो तो सक्सेसफुल होईल. जो काम शोधू शकणार नाही, जो वाट पाहेल, की माझ्याकडे काम येईल तेव्हा मी काम करेन. त्यांची परिस्थिती वाईट होऊ शकते. हं. या सगळ्यामध्ये एक अगदी थोडासा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, की इंडियन आय-टी सेक्टरनं खूप देशाला मोठं केलं इन अ वे, की मिडल क्लास तयार केला. आर्थिक प्रगती झाली. युअर कंपनी इज वन ऑफ दॅट. हे जे घडलं, अख्खा देश असा पुढं आणण्याचं, हे एआयमुळं बदलेल? ती स्ट्रेंथ आय-टी सेक्टरची कमी जास्त झाली का अजून भारी काहीतरी होईल भारतात? नाही, अजून होऊ शकतं. आय थिंक असं आहे, की या सगळ्यामध्ये जनरलाइज करणं कठीण असतं. हं, ओव्हरऑल आपण जर बघितलं, तर अर्थातच प्रॉडक्टिव्हिटी वाढेल हं, आणि जास्ती सॉफ्टवेअर बनेल. सगळेजण प्रोग्रामर होतील. हे सगळे जे मूलभूत घटक चेंज होणार आहेत, त्याच्यामुळे ओव्हरऑल प्रगती डेफिनेटली होणार आहे. हं. आता पर कंपनीमध्ये अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये कसं असतं, की काही कंपनीज देन व्हेन देअर इज डिसकंटिन्यूटी किंवा व्हेन देअर इज धिस शिफ्ट जे आपण म्हणतो, प्रत्येक ऑर्बिट शिफ्टमध्ये काही कंपनीज ज्या आहेत त्या नाही चेंज करू शकत आणि त्या बुडतात. त्याच वेळेस नवीन कंपनीज येतात आणि ओव्हरऑल पुढे जातात. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर म्हणजे हायर प्रॉडक्टिव्हिटी शुड रिझल्ट इन बेटर हं. व्हॅल्यू क्रिएशन असं माझं ओपिनियन आहे आणि आय-टी इंडस्ट्रीमध्ये इतके म्हणजे आपल्याकडे जगातले सगळ्यात जास्त प्रोग्रामर्स भारतामध्ये आहेत हां. आणि एवढे प्रोग्रामर आणि एवढं केपेबिलिटी आणि एफर्ट्स आपल्याकडे असल्यामुळे त्याला जर आपण प्रॉडक्टिव्हिटीनी मल्टिप्लाय केलं तर आपण काय करू शकतो हे आपल्याच हातात आहे. शेवटच्या 1-2 प्रश्नांकडे यायच्या आधी, ह्या 25 वर्षामध्ये भारतात उद्योजकतेचे पण प्रकार बदलले. हो, थोडं त्याला ग्लॅमर आला आपण असं म्हणूया. हो, डेफिनिटली. व्हॅल्युएशन आता आता त्याला असं म्हणत नाहीत, की "अरे काय उद्योग करतो?" तर हे तुम्ही स्वतः बघितलंय म्हणजे हो, अर्थातच. कसं बदललं ते आणि काय आत्ता परिस्थिती? नाही, याच्यात बरेच फरक झाले. हं. एक माझं असं लक्षात आलं म्हणजे जनरली कसं असतं ना, की आपल्याकडे भारतामध्ये जेव्हा आपल्या शेजारचा कोणीतरी असतो जो सक्सेसफुल होतो, तेव्हा हां. सगळ्यांना असं वाटतं, की मी पण होऊ शकतो. असे जेव्हा रोल मॉडेल तयार होतात, तेव्हा ऑटोमॅटिकली लोकं तयार होतात. हं. मागच्या 10 वर्षामध्ये स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप हे याच्यामुळे व्हॅल्युएशन्स, त्याच्यामुळे बरेचसे लोकं आपण जे म्हणतो युनिकॉर्न्स वगैरे असे खूप हो. सगळे तयार झाले. त्यामुळे आपल्याकडे अरे, हा माझ्या ओळखीच्यांचा हा शेजारी आहे, त्यांनी तो युनिकॉर्न झाला आहे, त्यांनी हे केलं, त्यांनी
म्हणजे सगळ्यांना असं उत्स्फूर्त होतं की तो करू शकतो, मी पण करू शकतो. तर आपल्या मनातला हा जो भाग होता की अरे उद्योजकता हे सगळे बाहेरच्यांनी करायचं, हे करायचं, खूप रिस्क आहे असं वगैरे. ते ऑल ऑफ अ सडन हळू चेंज होत आलाय आणि गव्हर्नमेंटनी पण थोडे पैसे द्यायला सुरुवात केली आहे. मोदीजींनी पण याच्याबद्दल की स्टार्टअप करा, उद्योजक व्हा असं सांगायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ओव्हरऑल हा जो आपला माहोल म्हणतो आपण तो डेफिनेटली इम्प्रूव्ह झालेला आहे. पुढच्या काही वर्षात तुम्हीच म्हणालात, की खूप काही घडू शकेल. तुम्ही फॉलो करत राहता, वाचत राहता, काम करत राहता. काय सर्वाधिक एक्साईट करतं तुम्हाला आत्ता, की अरे हे हे काहीतरी भारी होईल याच्यात? मग आता मी समजा 10 वर्षाची लेन्स वापरली ना, हं, मी 3 एरियाजमध्ये आय एम ट्रॅकिंग क्लोजली. आय बिलीव्ह दे आर गोइंग टू बी मोस्ट इम्पोर्टंट. एनर्जी, हं. बायोलॉजी आणि इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे एआय वगैरे ओके. इंटेलिजन्स. एनर्जी, बायोलॉजी आणि इंटेलिजन्स ॲज अ होल. वॉव! हां. आणि इंटेलिजन्स विल मूव्ह इंटू डिफरंट फॉर्म्स. बट एआय इन सम फॉर्म, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑर इंटेलिजन्स इन सम फॉर्म. हं. Biology आणि एनर्जी आर द 3 टॉप एरियाज दॅट आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट. आणि एनर्जी म्हणजे आय डोंट नेसेसरली रेफर टू ओन्ली एनर्जी जनरेशन. बट 2 थिंग्स टू थिंक अबाउट बोथ लेव्हल्स. आता समजा आपण ड्रोन्स म्हणतो. हं. तर ड्रोन्सचे लिमिटेशन काय किती लांब जाईल ते एनर्जीवर डिपेंडंट आहे. आपल्याला समजा बायोमेडिकल डिव्हाइसेस वगैरे केले, काय टाकले तर त्याच्यात ती बॅटरी किती दिवस राहणार, काय राहणार? एनर्जीचा इश्यू आहे. तर छोटे डिव्हाइसेस, मोठे डिव्हाइसेस, फ्युअल इन प्लेन्स टू हे सगळ्याकडे आपले जे लिमिटेशन्स आहेत, दे आर एनर्जी रिलेटेड. जर आपल्याला कुठून अबंडंट एनर्जी, इन्फिनिट एनर्जी अवेलेबल म्हणजे जसं आपण इंटरनेटला झालंय, की नेटवर्क इज नाऊ प्रिटी मच फ्री राइट? नाही. म्हणजे इट्स अफोर्डेबल. कोणी पण नेटवर्क वापरू शकतो. हो. असं जर एनर्जी झालं तर काय फरक पडेल? हाऊ विल द वर्ल्ड चेंज राइट? सो दिस इज लाइकली टू हॅपन इन द नेक्स्ट 15 इयर्स असं माझं वॉव! ओपिनियन आहे. बरं. आणि याच्यामध्ये ऑफकोर्स न्यूक्लिअर आहे, बाकीच्या एनर्जी आहे, सोलर आहे, या सगळ्यामुळे नवीन लेव्हलचे डिव्हाइसेस, सेल्स हे सगळे येऊन आय थिंक एनर्जी इज गोइंग टू बी व्हेरी एक्सायटिंग फॉर द नेक्स्ट 10-15 इयर्स. अरे वाह! असंच मी म्हणतो, की बायोलॉजीबद्दल असं कसं आहे, की आता आपण बायोलॉजी आणि मेडिकल सायन्स बघितलं, तर आपण सगळ्यात जास्ती करून ऑब्झर्वेशन आणि आय ऑब्झर्व्ह अँड हेन्स आय रिपोर्ट असं झालेलं आहे. पण मागच्या काही वर्षांमध्ये बायोलॉजी हॅज बिकम इंजिनिअरिंग. सो यू कॅन इंजिनिअर नेक्स्ट जनरेशन ऑफ बायोलॉजी. अच्छा. दॅट इज व्हॉट मेक्स इट व्हेरी एक्सायटिंग. त्यामुळे द नेक्स्ट जनरेशन मटेरियल, सिंथेटिक बायोलॉजी किंवा हे जे नवीन प्रकारचे जिनॉमिक्स, ओमिक्स यामुळे होणारे जे आहेत, की आय कॅन ट्वीक बायोलॉजी इन डिफरंट वेज. आय कॅन मेक डिफरंट थिंग्स हॅपन आणि आपली हेल्थ आणि बायोसायन्सेस किंवा मेडिकल सायन्सेस जे आहेत, ते ॲक्चुअली फार जुने नाहीत. इफ तुम्ही जर 100 वर्षापूर्वीचं मेडिकल सायन्स बघितलं तर तुम्हाला लोकं म्हणतील, की "अरे, आपण असं करत होतो, पण 100 वर्षापूर्वी हं. अशाला ट्रीट करत होतो." पण पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये मेडिकल सायन्स, बायोलॉजी हे सगळं is set for change. Big time बरं. changes are expected, and it will all happen because of AI and the ability to bring in different kinds of ideas together. And हं, so हं, I'm हं. betting on energy, biology, and intelligence. So इंटेलिजन्स इन्क्लुड्स एआय. Yeah, my intelligence is all about AI in some form or the त्याचा व्यत्यास प्रश्न खूप बदलणार आहे. पण अशी काय फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत, तत्व आहेत, की हे सगळं कितीही बदललं, तर ह्या गोष्टी मात्र कॉन्स्टंट राहतील हे लक्षात ठेवा. मी लोकांना थोडं वेगळं सांगतो याच्यामध्ये. मी सगळ्यांना सांगतो, की आता 2035 मध्ये कुठली टेक्नॉलॉजी किंवा कुठली गोष्ट सगळ्यात करंट असणार आहे, ते तुलाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही. हं. पण कोण सक्सेसफुल होईल, जो 2033 मध्ये तो फिगर आउट करेल. ओह! करेक्ट. म्हणजे मला काय होणार आहे माहीत नाही तेव्हा. पण मला 2033 मध्ये ते फिगर आउट करायची कॅपॅबिलिटी असायला पाहिजे. हं, हं, सो जो हं. म्हणून सो यू हॅव टू मेक शुअर यू आर बिल्डिंग मसल्स ऑन एन ऑनगोइंग बेसिस सो दॅट यू कॅन लर्न व्हॉट इज नीडेड. तर राइट. आत्ता मला 2025 मध्ये 2026, 27, 28 मध्ये काय लागणार आहे? त्या गोष्टींचं लक्षात ठेवायला पाहिजे आणि जसं-जसं जग बदलेल, तसं-तसं मला नवीन शिकता आलं पाहिजे. हे कसं मी शिकतो आणि कसं शिकायचं, हे जर लक्षात आलं, तर मग 2035 मध्ये मला काय लागेल, ते मी 2033 मध्ये फिगर आउट करेन. आत्तापासून हं. मी सांगू शकत नाही आणि काय सांगणार त्याच्याबद्दल. ती गोष्ट इन्क्रिमेंटल लर्निंग, इन्क्रिमेंटली विल कीप इम्प्रूव्हिंग हा जो भाग आहे, तो महत्त्वाचा आहे. एकदम मला समजा ही एबिलिटी माझ्यात बिल्ड करायची आहे, की थिंक बँकला पुढच्या 2 वर्षात कसं केलं पाहिजे. म्हणजे आत्ता फिगर केलं तर मी रिलेव्हंट राहीन, मी टिकीन, वाढीन. मी कसं शिकू शकतो? कसं शिकू शकतो म्हणजे कसं आहे ना, प्रत्येकजण वेगळ्या-वेगळ्या प्रकारे शिकतो
आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की आपण कसं शिकतो. मी बाकीच्यांना तर मी नाही सांगू शकत. हं. मला जर कुठला नवीन विषय काहीतरी अभ्यास वगैरे करायचा असला, तर मी त्याचा बऱ्यापैकी 3-4 लेयरमध्ये म्हणजे कसं आहे, मला काही तरी समजलं हे मला कसं कळेल? तर मी हं. ते दुसऱ्या कोणाला समजावू शकलो, तर मला कळेल, की तर त्याला समजलं मला काय सांगायचं आहे. तर म्हणजे मला तेवढं शिकायला मिळालं. म्हणजे राइट. माझं प्रूफ ऑफ लर्निंग इज बाय एबिलिटी टू कम्युनिकेट अँड एड्युकेट म्हण. हं, तर हं. तर दॅट इज हाऊ आय सी, की मला काहीतरी मी शिकलो म्हणजे काय, मला ते शिकवता आलं पाहिजे. हं. तर ह्याच्यासाठी मी कुठलाही नवीन टॉपिक घेतला, की तो 6 तासासाठी कसं काय त्याच्याबद्दल बोलता येईल? 1 तास आणि 10 मिनिटं. बरं. असे 3 लेव्हलचे मी त्याच्यावरती तयार करायचा प्रयत्न करतो. मग प्रेझेंटेशन, डेक्स वगैरे, वगैरे. असं टीचिंग मटेरियल असं. ओके. शिकवायचं की नाही ते ती वेगळी गोष्ट आहे. पण हं. मटेरियल तयार केलं की मला ते शिकवता येईल असं मला वाटतं. आणि जर मला ते शिकवता आलं म्हणजे मला शिकायला मिळालं असं. म्हणजे जर कोणाला समजावून सांगायचं असेल की की असं पण नुसतं एक काहीतरी भाग नाही सांगायचा. पूर्ण कॉन्टेक्स्ट हे ते तयार करावं लागतं. बरोबर. म्हणून तसं मला असं वाटतं. तर तशी माझी स्टाईल आहे आजकाल. मी काही पण नवीन विचार करत असला की मी बऱ्यापैकी डिटेलमध्ये म्हणजे 6 तास त्याच्याबद्दल बोलता आलं पाहिजे. हं. 1 तास आणि 10 मिनिटं असं. कारण तुमच्या सगळ्या मुलाखतीतनं असं दिसतंय, की विचार करणं हे स्किल सर्वाधिक मॅटर करणार आहे भविष्यात. पुढं करायला प्रॉडक्टिव्हिटीचे टूल आले हो, बरोबर आहे. आणि विचार करायला शिकवत नाहीत आपल्याला. म्हणजे हां, पण सायन्स त्याचं माहीत नाही. आय नेव्हर गॉट अ कोर्स की ज्याच्यात हाऊ टू थिंक हे मला शिकवलं. नाही आजकाल आहेत क्रिटिकल थिंकिंग वगैरे. बरेचसे कोर्सेस आहेत. कसं विचार करायचा त्याच्याबद्दल बरेच पुस्तकं पण अवेलेबल आहेत. हं. आणि मेथोडॉलॉजी आहे आणि प्रत्येकाने आपली मेथोडॉलॉजी वापरलं. इन्व्हेंट करावी. हे जे सगळं तुम्ही एक्साइटिंग सांगताय, हे टॉपिक्स आहेत, ह्या गोष्टी आहेत, शिकलं पाहिजे. ह्या सगळ्या जगात मला जायचं असेल ॲज अ इंडिव्हिज्युअल, तर तुम्ही काय मला वाचायला रेकमेंड कराल? काय पाहायला रेकमेंड कराल? किंवा काय ऐकायला रेकमेंड कराल? ते आत्ता सध्या तरी मी खूप आय एम व्हेरी इम्प्रेस्ड विथ पॉडकास्ट राइट नाऊ. हं, तुझा पण एक आहे, मी तुझा पण ऐकतो, पण हं. बरेच लोकांचे पॉडकास्ट ऐकतो आणि मला काय लक्षात आलं की की जे कोणी पुस्तक पब्लिश करतात ते नॉर्मली पॉडकास्ट करतात त्याच्यानंतर. हो. तर मी कुठलाही नवीन विषय असला की त्याचे पॉडकास्ट मी त्याचे जे तज्ञ असतात, शिकायचंच आहे आणि सगळ्यांकडनं शिकणं पॉसिबल आहे, तर त्यांच्या तज्ञांकडनंच का नाही शिकावं रे? राइट. कुठल्याही विषयातले जे सगळ्यात दिग्गज आहेत, त्यांचे कुठले पॉडकास्ट, त्यांचे कुठले व्हिडिओज, मग त्यांनी लिहिलेली काय पुस्तकं आहेत, त्याच्यावरनं मी असं कनेक्ट करतो आणि मला असं लक्षात आलं, की कोणी कोणी जे गुरु असतात, ते लोकं जेव्हा समजावून सांगतात, तीच गोष्ट ती इतक्या लवकर त्यांना समजावता येते ॲज कंपेअर टू कोणीतरी दुसरा असला, की इतका वेळ खातो आणि मग काय सांगायचं ते कळत नाही. हं, त्यामुळे आजकाल हे खूप सोपं झालं आहे. व्हिडिओ, YouTube, हं, पॉडकास्ट त्याच्यातनं बघायचे मी बरेच फॉलो करतो. हं. माझ्याकडे जवळपास एक 100 पॉडकास्ट आहेत जे जे माझ्या लिस्टमध्ये आहेत बापरे! आणि म्हणजे त्यांचे काही नवीन आले की येत राहतात. मग कुठले वाचायचे ते मी मार्क करतो आणि बाकीचे सोडून देतो. आणि मी बरेच ऐकत असतो पॉडकास्ट आणि मी काही विषय एका वेळेस एक विषय किंवा असं ठरवून या विषयातलं काय चाललंय असं करून मी कनेक्ट करत असतो. ह्याच्यातनं सुचलेला प्रश्न असा, की अशा वेळेला खूप कंटेंट ओव्हरलोडचं प्रेशर येतं. की अरे यांनी पण भारी केलं, यांनी पण भारी केलंय. मला काम पण करायचंय आणि 2 तास आहेत मॅक्स रोज माझ्याकडं. हे सगळं ऐकून, शिकून इव्हॉल्व व्हायला. हाऊ डू यू चूज? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मी आजकाल काय करतो ना, मी सगळ्या गोष्टींवरती एक प्रत्येक एरियामध्ये एक थोडासा माइंड मॅप बनवतो. आणि अच्छा. कुठलाही नवीन विषय आला की त्याच्यावरती मग हा तोच सांगतोय का मग ते मग प्रत्येक वेळेस नको. मग मी मी असं बघतो की अरे हा आपल्याला या सगळ्या त्याच्यातले टप्पे आहेत. मग यातले मला या गोष्टींबद्दल माहिती आहे. या गोष्टीमध्ये मला नीट माहिती नाही आहे कारण खूप वीक वाटतंय. मग त्याच्यावरती जास्ती बघायला लागेल. तर एका त्या माइंड मॅपमध्ये मला एका म्हणजे वन व्ह्यूमध्ये मला कुठल्या गोष्टींमध्ये मला जास्ती माहिती आहे, कुठल्या वीक आहेत, काय ते कळतं. त्यामुळे मला तो वापरून मी ठरवतो, की अच्छा अरे बाबा, आपल्याला या एरियामध्ये बरोबर माहिती नाही आहे किंवा हा विषय थोडा डिटेलमध्ये माहिती करायला पाहिजे. मग पुन्हा तोच ऐकायचा किंवा रिपीट करायचा किंवा तिथे कोणीतरी शोधायचं असं. असं अच्छा. करायला केलं, की मग लक्षात येतं किंवा कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्याबद्दल मला प्रश्न आहे आणि ते पहिले प्रश्न लिहून घ्यायचे आणि मग त्याची उत्तरं शोधायची. रादर दॅन कोणीतरी म्हणतंय म्हणून त्याचं पुस्तक अख्खं वाचायचं एंड टू एंड. म्हणजे त्याला ते मग तेवढा वेळ पाहिजे ना. त्यापेक्षा आपण आधी ChatGPT आणि एआयमुळे हे सहज शक्य झालं. मी क्युरिओसिटीसारखी हा प्रश्न, मग त्याचा पुढचा प्रश्न, मग त्याचा पुढचा प्रश्न, मग याचं उत्तर काय आलं. मग तो काहीतरी सांगतो, मग त्याच्यात कुठलंतरी टर्म येते.
ती आपल्याला माहीत नसते. मग आपण म्हणतो की अच्छा ह्याच्याबद्दल काहीतरी सांग, मग अजून कुठेतरी काय येतं असं असं सगळं होतं. तर फॉर एक्झाम्पल एआयमध्ये बघशील, लोकं म्हणतील की ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर. अच्छा मग ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर म्हणजे काय? मग ते शोधलं की मग ते कळतं रे. अटेन्शन आर्किटेक्चर असं जे काही असतं चालू असतं. मग ते टर्म्स आले की मग ते खोलात काढून मग ते माइंड मॅप बनवायचा. मग त्याच्यातनं मला लक्षात येतं की कुठल्या गोष्टी म्हणजे फुल ऑन होलिस्टिक तर 6 तास मला कोणाला सांगायचं आहे. त्यांनी कुठलीही प्रश्न विचारली त्या चौकटीत तर मला माहिती पाहिजे की कुठे माझ्याकडे उत्तर आहे त्याचं. हं. सगळेच मला पाठ असले पाहिजे नाही, पण मला शोधता आली पाहिजे. पण हे अवघड काम नाहीये का माइंड मॅप बनवणं? आहे ना, पण काय दुसरं काही चॉईस नाही. आता मला हे लक्षात आलंय, मला माझे कसे बनवायचे तर मी मी बनवू शकतो आता माझे माइंड मॅप. हे कुठून शिकता येईल? म्हणजे हा शॉर्टकट आहे, पण आय एम स्टिल आस्किंग. माइंड मॅप बनवू म्हणजे हा जो मेकॅनिझम आहे, हा कुठून शिकता येईल? हे ऑनलाईन आहेत बरेच लोकं वापरणारे या सगळ्यामध्ये. मी एक्स माइंड म्हणून एक टूल आहे, बरं, तो वापरतो आणि मी बऱ्याचशा माझे सगळे म्हणजे तो हा प्रश्न विचारला तसाच एक सेकंड ब्रेन म्हणून पुस्तक आहे. बरं. तो बघितलाय की माहीत नाही, पण एक नाही. डिएगो फोर्टे म्हणून आहे. बरं. त्यांनी हे लिहिलेलं सेकंड ब्रेन म्हणून पुस्तक आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांना काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्यांना लक्षात राहत नव्हत्या गोष्टी. ते यंग फेलो ॲक्चुअली आणि त्यांनी ठरवलं की मला स्वतःला लक्षात राहत नाही म्हणून मी सगळं माझ्याच ब्रेनमध्ये असं न ठरवता मी माझं सिस्टम बनवीन की जे मला नाही लक्षात, पण मला ते शोधता आलं पाहिजे. हं. म्हणून त्यांनी एक डिफाईन केलं, की सगळ्या गोष्टी कशा स्टोअर करायच्या, काय नाही. ते मी माझं सगळं Notionमध्ये बनवलेलं आहे सेकंड ब्रेन म्हणून. मी जे काही हां. वाचतो, मला कुठलंही वाचलं, की कुठलंही क्लिप करायचं, की मी त्याच्यात क्लिप करून ठेवतो. मी तेव्हा लगेच वाचीन असं नाही. पण जेव्हा मला वाचायचं तेव्हा मी पुन्हा पुढे मागे जाऊ शकतो आणि मी एक्स माइंड म्हणून टूल आहे त्याच्यातनं हे सगळे बनवतो. आता मला हे लक्षात आलं, की ChatGPT आणि Gamma ChatGPT आणि Gemini आणि हे सगळे जे आहेत त्याच्यातनं तुम्ही जर प्रश्न विचारले, तर ते खूप छान उत्तरं देतात. आणि त्याच्यातनं पण तुम्ही सांगू शकता, की अच्छा तू बनवल्यानंतर माझ्या माइंड मॅपमध्ये हे ॲड कर वगैरे. तर बरं. त्यामुळे माझा माइंड मॅप आता एआयमुळे बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होतोय असं म्हणेन. सर खूपच इंटरेस्टिंग गोष्टी समजून घेता आल्या तुमच्याकडून. तुम्ही एवढा वेळ दिलात आणि इतिहास, वर्तमान आणि भविष्यात काय करता येईल ते सांगितलंत. त्याबद्दल थिंक बँककडून खूप खूप आभार. धन्यवाद. थँक यू.